निनाद बतीन सर बसलेले आहेत, आमचे अमय दादा तिकडे आहेत, उमेश सर आहेत, तेजश्री पंडित आहेत, मी स्वतः दस्तूर खुद्द आहे आणि अमय पण आहे. येस, होस्ट मी नाहीये, होस्ट तो आहे. आणि ऍक्च्युअली होस्ट ते आमच्या त्यांच्या कॅफे मध्ये आम्हाला होस्ट करतात. सर तुमच्या समोर खूप काय लोक थंड होतं, हे तर पिझ्झा आहे. लगेच थंड आल्या सर. म्हणजे तुम्हाला कळतंय ना, तुम्हाला काय सांगायची गरज नाहीये, कारण मी थंबनेल बघितलेलं आहे. त्या थंबनेल मध्ये कोण कोण ते बघितलेलं आहे. म्हणजे हा आजचा एपिसोड आहे ना, हा ब्लॉकबस्टर एपिसोड आहे, कारण ब्लॉकबस्टर कास्ट आहे आपल्याकडे आज. ब्लॉकबस्टर प्रोड्युसर्स आहेत ते पण आहे ना महत्त्वाचं. ब्लॉकबस्टर प्रोड्युसर पण आपल्याला आहेत आणि ब्लॉकबस्टर सिनेमाचं पोस्टर पण आहे, त्यामुळे सगळं छान आहे. आणि मेन आपल्याकडे आज सुपर एनर्जी आहे, कारण सिद्धार्थ जाधव आपल्यावर आहे. अमय भाई, अमय या नावावर आम्ही एवढे फॅसिनेट होतो, आम्हाला खूप सांगण्यात आलं होतं की अमय इंटरव्ह्यू घेणार ना अमय. पण अमय कदम भाई कमाल. आणि मी आल्याने त्याला कॉम्प्लिमेंट दिली आहे, बाटू पा भाडी पा तुमच्या. एक इंटरव्ह्यू मला खूप आवडला होता पंड्या 100 RBHचा, तो मी त्याला आल्याला कॉम्प्लिमेंट दिली होती. पण आता आपण फूड बद्दल बोलू. येस, तर आता काय आलंय, एवढं धमाल चालू झाली आहे ना ऑलरेडी, की आपल्याला आता डायरेक्ट फूड कडे जावं लागणार आहे. Let's do that. नमस्कार, मी स्वाती खोपकर, ब्रू हाऊस कॅफेची ओनर आणि को प्रोड्युसर विथ येरेर पैसा 3. सो आज भाटुपाची टूर आली आपल्याकडे. त्यांच्यासाठी स्पेशली आमचं जे बेस्ट सेलर आहे पास्ता, पिझ्झा आणि लेबनीज बोल. तेजूची खास फरमाईश म्हणजे काश्मीरी पिंक टी. हो, हे काय आहे? म्हणजे हे काश्मीरी पिंक टी आहे. मी पहिल्यांदा जेव्हा आम्ही इथे वर्कशॉप्स करत होतो तेव्हा मी म्हटलं मला असं काहीतरी वेगळं पाहिजे, मला चहा पण नकोय, मला कॉफी पण नकोय, काय वेगळं देशील? तर ती म्हणाली एक छान काश्मीरी टी. म्हटलं हा काश्मीरी कावा तर मला माहिती आहे. तर ती म्हणे नाही देयर इज अ पिंक टी. तर मी म्हटलं पिंक टी, तर मला मी नावानेच फॅसिनेट झाले होते. म्हटलं आण. आणि नंतर प्यायल्यानंतर मला असं आता झालंय की इथे आलं की फर्स्ट थिंग दॅट आय ऑर्डर इज अ पिंक टी. ओ शिट, गॉगल घालून आलीस म्हणून तुला पिंक असं. माझं 1 मिनिट, बबलीचा कलर कोणता आहे? मग पिंक टी. मला पर्पल टी येणार आहे, मला ऑरेंज टी येणार. आणि आता आपण ट्राय करूया फूड, Yes. कारण आज आपल्याला दादर मधले सगळे बेस्ट कॅफेज जे ते कव्हर करायचे आहेत आणि आपण ऑलमोस्ट 3-4 करणार आहोत. तर आपण ऑलमोस्ट आपण पहिल्या बेस्ट मध्ये आलेलो आहोत. लेट मी ऑल्सो टेल यू, आम्ही इथे फक्त आमच्या प्रोड्युसरांचा कॅफे आहे आणि तो प्रमोट व्हावा म्हणून आलेलो नाही आहोत. तर कारण आम्हाला इथलं खाणं खरंच वर्कशॉपच्या वेळेला इतकं आवडलं होतं आणि मग आम्ही म्हणाला, तर मग आम्ही म्हटलं की लेट स्टार्ट ऑफ विथ ब्रूज कॅफे. तर इथे जेवण, माणसं आणि इथलं हे वातावरण खूप पॉझिटिव्ह. म्हणजे आता येरे पैसा बद्दल बोलायचं झालं त्याच्या सगळ्या प्रोसेस आहेत ना, म्हणजे आमच्या वर्कशॉप पासून कॅरेक्टरायझेशन पासून त्या कोपऱ्यात ही ते. सो नंतर आमचं असं झालं की ते वर्कशॉप वगैरे होत राहील, पहिले इकडे भेटूया, खायला सुरुवात. परफेक्ट माणसं सगळे आम्ही खूप छळलंय. पहिलं प्लॅनिंग काय तर खाण्याचं ते मस्त, आणि ती खूप लाड केलाय. सो थँक्स टू हर. अरे क्या बात आहे. तिने अगदी मनापासून आम्हाला खायला घातलं. नाही, पण हे मला खरंच आवडलं की ही म्हणजे कॅफे युजली ज्या गोष्टी असतात ना, रेस्टॉरंट वेगळे आणि कॅफे वेगळे. कॅफे अशी जागा तिकडे वाईब मॅटर करते आणि इथे आल्याला ती वाईब सेट झालेली आहे. कारण एकतर छान असं आउटडोर स्पेस पण आहे, छान तुम्ही एसी पण केलं, आतमध्ये इंटिरियर पण तुम्ही मस्त केलंय, ते फ्रेंड्स पेंटिंग पण बघितलं आणि काउच पण तुम्ही आणलेला आहे. येस, पण आता मला फूड बद्दल रिव्ह्यू करायला आपण तो खाऊया. मला वाटतं हिची पहिली टी आपण तू पी, मग आम्ही बशीत नाही की मी सिप मारून बघतो, कारण मला खूप इंटरेस्टिंग वाटलंय. मी अशा रंगाचा कधीच पेय प्यायलो नसतो अदरवाईज. हा असा रंग खाण्यासाठी हे असं घालण्यासाठी किंवा चेहऱ्यावरती ट्राय करू. प्लीज हॅव हे. लिटरली येऊ चालेल ना? प्लीज हॅव. आणि काही अशी कमेंट करतात की तुम्ही उष्ट का करताय, पण मित्रांमध्ये चालते यार. म्हणजे अच्छा लग रहा है. ह्याला पिंक रंग कशामुळे येतो? हे ऍक्च्युली कावाचाच प्रकार आहे, फक्त त्याला एक पिंक कलर दिलाय बस. आणि तो फ्लेवर तर कावाचा मसाला मला लागला. मसाला कावाचाच आहे, फक्त आपला थोडा वेगळा ट्विस्ट म्हणून पिंक बनवलं. कोजागिरीला कसं पितो, कोजागिरीला त्याची ही आठवण होते कदाचित. कोजागिरीचं दूध प्लस काश्मीरी कावाचं मिक्सचर जर का केलं तर कसं लागेल ते. त्याचं एवढं कौतुक करतो ना, एवढं गोड गोड, त्यामुळे त्या कौतुकाने ते पिंक 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 होतं. हा रात्री काल 12 वाजता पण असाच होता.
हा आत्ता पण असाच आहे. कारण पिंक कमाल आहे. हे कमाल आहे. तुम्ही जेव्हा इकडे आलात आणि तुम्हाला जर काहीतरी असं अफलातून ट्राय करायचं आणि जर तुमची गर्लफ्रेंड ही बार्बीवाली स्पेशलवाली असेल, तिला पिंक पिंक सगळं आवडतं, हो तर बाई ही डेट फिक्स आहे. कडक आहे, कडक आहे. हा? Correct आहे. सो हे डेटला घेऊन आलात तर ही एक डिश हे एक आपला ग्लास मागवा. तर माझ्याकडनं नक्कीच थम्सअप आहे. तुम्ही हे नक्की ट्राय केलं पाहिजे तुम्ही आलात इथे प्यायला तर. आणि हा रंगच खतरनाक आहे. पिंकला गोल्डन कप, पिंक टीला पिंक टीला माझ्याकडनं पण गोल्डन थम्सअप. नाही माझ्याकडनं थम्सअप. आता आपण बाकीच्या डिशला ट्राय करून बघूया काय काय सगळं मिळतं. स्वतःही खाऊया आपण. ट्राय करूया. प्लीज हवं हे. हवं हे. थोडं त्याला गार्निशिंग करूया मस्तपैकी. असं अरे ते कांदे मला पडले. खाता नाही येते तुमच्यामुळे गाईज प्लीज. मध्ये मध्ये प्रमोशनची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे मी मध्ये मध्ये एरे पैसा टीम बद्दल बोलेनच. एकदम माउथफुल आहे. व्हेरी नाईस. आणि खातानाच हेल्दी वाटतंय True. है ना. ही जी टिक्की आहे ना, हा टिक्की, टिक्की. खूप लोकांना ही टिक्की नाही बनवता येत. स्पेशली आपल्या मुंबईमध्ये ट्रू. व्हेरी फ्यू प्लेसेस जे चांगलं हमस आणि पिठा बनवतात. खरंय खरंय आणि आणि टेस्ट तुमच्या- करेक्ट आहे. करेक्ट टेस्ट आहे. आणि तुमच्या बायकांची किट्टी असेल तर ही टिक्की खायला नक्की या. नाही 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 टिक्की आणि नाही किडनी. नाही. या माणसाला मी खूप वर्षाआधी एका परेला एक थिएटर होतं तिकडे भेटलेलो. मला वाटलं खूप वर्ष टिक्की खाताना नाही बघितलं. ऐकलं गमत आहे गमत आहे. तर ह्याचा जोक आणतो मी. तर ह्याने असा कधी जोक मारला आणि लोक बोलले नॉट गुड. तर हा काय म्हणाला माझा डायलॉग आहे आणि लक्षात अजून पण आहे. 99 जोक फालतू असतील, एक चांगला निघणार तो 100 असणार. हा बाई. त्यामुळे 99 मारत आता राहायचं. कुठला होता? आता कुठला होता 99 वाला? सो ही डिश पण ना मला ही खरंच आवडली. म्हणजे ह्याचं हमस खरंच चांगलं आहे. नाईस. पण इथे ताहिनी वगैरे सगळं आणि प्रॉपर प्रोसेस जी आहे हमशी ती केली जाते इकडे. या ताहिनी एकदम परफेक्ट बनवलेलं आहे. मला काय वाटतं मी या प्रोसेस मध्ये आपण सगळे बसले आहोत, पण निनाद बत्तीन सर बसले. मला ह्या जोकला तरी थम्सअप द्याल का तुम्ही? हा जो प्रकार आहे त्याला माझ्याकडनं गोल्डन कप. म्हणजे मी या कॅफेला हे खायला येईन परत. नाही मला खरंच खूप आवडलं ही डिश. खूप चांगली डिश आहे. आता पिझ्झा ट्राय करूया. लोडेड हाऊस स्पेशल पिझ्झा दिसतो तर म्हणजे जो म्हणतात ना प्रकार लोडेड तर दिसतोय. तो ट्राय करूया आपण. हा ना टिपिकल जो इंडियन पिझ्झा असतो ना, करेक्ट करेक्ट. पूर्वी आपल्याला दारा टिटीला मिळायचा. आठवतं तुम्हाला ते? गाडी थांबवायची आणि ते पिझ्झा घेऊन यायचे. ती नॉस्टॅल्जियावाली फिलिंग आहे या पिझ्झाला. पराग ज्यूस सेंटर. हा पराग पराग ज्यूस ज्यूस सेंटर. बरोबर बोलला. सर्वात चांगली गोष्ट काय की जो इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे चिकनचं क्वांटिटी म्हणा, तुमचं कॅप्सिकम म्हणा, कांदा म्हणा, हे चांगल्या क्वालिटीचे आहेत. त्यामुळे चव चांगली आहे. पाव अजून इम्प्रूव्ह होऊ शकतो. म्हणजे मला पाव कुठेतरी असं वाटलं की ओके नोटेड. येस. हा, पण बाकी वरचा ऐवज जो आहे तो टॉप क्लास आहे. सो ह्याला माझ्याकडनं मिळतोय नक्की थम्सअप. दिस इज अ गुड क्वालिटी पिझ्झा. थम्सअप माझ्याकडे थम्सअप. माझ्याकडनं पण thumbs up. थम्सअप. सो पास्ता आलेला आहे यांचा जो बेस्ट सेलिंग आहे आणि ते ऑलरेडी लोकांनी खायला सुरुवात केली वाटतं. नाही मी नाही अजून नाही नाही. ऐकलंय अजून तुझं. नाही. तोंड हलताना दिसतं मला. नाही, मग मगाचंच आहे माझं. सो आपण ट्राय करूया पास्ता. तू पास्ताला आहे की नाही? मी नाही रे पास्तालावर. माझ्या दोन्ही मुली आहेत पण त्यांना प्रचंड आवडते ते. मला मी कधी असं जास्त खाल्लेलं नाही. आता ते जे 3 डिश आल्या ना, हा आता घे रे थोडस तर असं आपलं असं घेऊ हा. शकतो. पण ना नक्की त्यातलं काय कळत नाही मला. हा पास्ता पण चांगला आहे. ह्याचा जो सॉस आहे ना, सॉस छान आहे. त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स जे पडलंय, गार्लिक मी पडलंय, आलेलं एक सँडविच ते चव चांगली लागते. म्हणजे हा कम्फर्ट पास्ता आहे. कम्फर्ट पास्ता म्हणजे जेव्हा विचार करायचा नाहीये, लॅपटॉप काढलाय, काम करतोय. मॅगी कसं होतं मॅगी, करेक्ट 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 ऍब्सोल्युटली. हा तसा वाला पास्ता आहे. म्हणजे आम्हाला तुझ्यासारखं असं अलंकारिक बोलता येत नाही किंवा ते असे शब्द जे तू वापरतोयस कम्फर्ट वगैरे असं. पण मला असं वाटतं इथे आल्यानंतर तुम्ही तुमचा काय लॅपटॉप घेऊन बसलाय, मित्रांबरोबर बसलाय आणि काय मागवायचा असा प्रश्न पडला असेल की एक सेफ बेट म्हणतो ना आपण, येस येस तर तुम्ही पास्ता मागवू शकता. पास्ता मागवा. पण तू करेक्ट मनातलं बोलतोस रे. म्हणजे तू जे काय आता मगातपासून आपण पहिल्यांदाच भेटतोय 3 डिशचं जे तू सांगितलंस तेच माझ्या मनात येतो, तेच तू बोलत होतास. कमाल आहे यार. म्हणूनच तो या शोचा अँकर आहे. हो यार. आणि मी सगळ्यांना हे सांगतो की मी जरी तुमच्याकडे आलोय प्रमोशन करायला तरी मी खरं बोलणार आहे. करेक्ट. कारण त्यासाठी मला ऑडियन्स बघतात माझे. या या. सो त्यामुळे कॅफे आला ना की असं होतं की काय होतं, कॅफेमध्ये गप्पा मारायला होतात, आपण बसून टाइमपास करू शकतो, पास्ता मागवू शकतो, टाइम पास करू शकतो. सो त्यामुळे इथे आमचं झालेलं आहे ऑलमोस्ट खाऊन. आणि आम्ही सुरुवात अशी केली आहे ना
की आता मला वाटतं पाऊस पण येईल पैशाबरोबर. किंवा पैशाचा ते तर तुमच्या पिक्चरला मिळतोच पैशाचा पाऊस, त्यामुळे त्याला काय वेगळं बोलायची गरज नाहीये. अशा कॅफेज मध्ये जाऊन थोडं कधी कधी होतं देरे देरे पैसा होतं, पण ते वर्थ आहे की नाही इज इम्पॉर्टंट. वर्थ असेल ट्रू तर काही प्रॉब्लेम नाही. ट्रू. सो आता आम्ही इकडे पटापट संपवतो. अजून काही काही लोकांचे पिंक या चाय बाकी आहेत आणि माझी कॉफी पण बाकी आहे, तर मी कॉफी संपवतो आणि मग आम्ही तुला भेटू सेकंड कॅफेमध्ये. चला. ओके, सो आम्ही आता न्यूड कॅफे मध्ये आलेलो आहे. मला सगळ्यात आधी काय आय कॅचिंग वाटलं तर हे कोस्टर मला खूप आवडलंय. ह्याच्यावरती लिहिलंय युअर वॉटर ग्लास इज हाफ फिल्ड, आस्क फॉर अ रिफिल. आपण जनरली जेव्हा पाणी आणून देतात तेव्हा आपण जनरलीच मला असं वाटतं अर्धा ग्लासच पाणी पितो आणि बाकीचं ठेवून देतो आणि ते वेस्ट जातं. मग इधर ते कधीच पोटात जात नाही, ते झाडाला जातं, आणखी वॉशरूममध्ये जातं, बेसिनमध्ये, सिंकमध्ये जातं. तर मला असं वाटतं की दिस इज अ व्हेरी नाईस थिंग टू सेव्ह वॉटर. खूप चांगली गोष्ट आहे. न्यूड फूड कॅफे नावच एवढं इंटरेस्टिंग आहे की आपल्याला वाटतं न्यूड म्हणजे काय असेल, पण त्याचं न्यूड म्हणजे की त्यांचं 0 अल्टरेशन फूडमध्ये आहे. व्हेरी नाईस. आणि त्यांचे भरपूर सारे जे एलिमेंट्स पण आहेत, म्हणजे इन्ग्रेडियंट्स आहेत, ते डिरेक्टली फार्मरपासून सोर्स होतात. So we are proudly Mumbai's first zero waste cafe. So nude food म्हणजे food जे natural आहे, food which is unprocessed and food which comes without any packaging. ते लिटरल मिनिंग गुगल जरी केलं तरी तुम्हाला न्यूड फूडचं तेच मिनिंग मिळेल. आणि त्याच्यामुळे आज क्लायमेट चेंज याचा ज्या पद्धतीने होतोय त्याच्यामुळे प्रोड्यूसवरती खूप जास्ती इम्पॅक्ट होतो. म्हणजे हे पूर्ण केमिकल फ्री, पेस्टिसाइड फ्री सगळा प्रोड्यूस आपल्याकडे येतो. कसं होतं, हेल्दी फूड हे बोरिंग आहे हे लोकांचं कधी कधी माइंडसेट झालं, पण वॉट वी आर ट्राईंग टू चेंज इज दॅट की हेल्थ शुड नॉट बी अ चॉईस. हे प्रत्येकाने हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. तर त्याला हेल्दी फूडला इंटरेस्टिंग कसं करता येईल हा पूर्ण प्रयत्न आहे ह्याच्यामधनं. आता इकडे तोडून आणलंय मी. हो, तर बिलिंबाचं लोणचं हे बेसिकली GSB लोकांमध्ये खूप फेमस आहे. गोव्यामध्ये खूप सर्रास बिलिंबाचं लोणचं मिळतं. ह्याला विलंब न करता खाऊया. इट्स व्हेरी सॉफ्ट. तुम्ही आता काय आवळा, आवळा. हा जो प्रकार आहे ना हा लागतो आवळ्यासारखा. म्हणजे पण राय आवळ्यासारखं. राय आवळा. राय आवळा काय असतं नवीन? जे छोटे आवळे असतात जे घडात लागतात ते राय आवळे असतात आणि जे मोठे मिळतात ना ते वेगळे, तेच आवळे. आणि मला ना खरंच कौतुक काय वाटतं की आता जी मराठी जनरेशन यंग आली आहे ना बिझनेस मध्ये, तेवढं कॉन्शियस घेऊन आलेत ना चांगला, की ते मला जास्त अभिमान वाटतो खरंच की आपली माणसं करतात कधी छान कधी करतायत. खरंच मला- शुभेच्छा मला- आणि खूप अभिनंदन. मला येणारे पैशासारखं रश्मी, 3 सारखं वाटलं. निखळ आहे आणि क्लिअर आहे. हा मेन्यू फोल्डर जो आहे हा पूर्ण रिसायकल Plastic प्लास्टिक चा पासून आहे, yeah. बनलेला आहे. रिचरखा ब्रँड आहे, त्यांच्यावर आम्ही कोलॅबरेट करून हा मेन्यू फोल्डर बनवलाय. त्यांची स्टोरी पण तुम्हाला इथे दिसेल. तुम्ही प्रमोशन करावं हे माहिती नाही. मी दादरचा असून मला माहिती नाहीये. हे नाही कळलं पाहिजे आम्हाला. म्हणून भाटुपा करता एपिसोड. हा कळलं पाहिजे आम्हाला हे. तुम्हाला सर्व करणार आहोत आम्ही मेजे प्लॅटर. मेजे इज टू टेस्ट इन अरेबिक. सो त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्टिंग क्वेश्चन्स मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला बीटरूट बुरानी आहे. जसं मी मिलेट्सच्या बद्दल बोललो, सो लिटल मिलेट्सच्या आम्ही तबुले बनवतोय आणि आवोकाडो टोस्ट येत आहे. सो सावरडो ब्रेडवरती हा सावकाडो असतील त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये आमचं एक ओन व्हर्जन आहे विथ अ स्प्रेड ऑफ बीटरूट बुरानी. तुम्ही बोलणंच पोट भरलंय माझं. आवाकाडो बीट येतोय नाही हे येतंय आईच्या गावात मी खाल्लंच ते. तर दादा ते आण आता तू जे काय सांगितलं ना ते बाजीगर होता ना. अरे बाबूलाल इसमें चाय पत्ती नहीं है, बड़े लोगों की चाय ऐसी पी ले. आवाकाडो टोस्ट अरे पिओ द्या. आताही ट्राय करूया आपण. रताई हो. वा वा व्हेरी नाईस क्वालिटी ना. फॅन्टॅस्टिक. We have sweet potato with some chilies and some
आयोडीन बोलतो आयोडीन रे तू काय सांगतो मग आयोडीन सॉल्ट आणि इट टेस्ट अमेझिंग. ही गार्लिक आयोली आहे. ओके, मेयोनेज इज बेस असतो त्याचा, पण आपण व्हेजिटेरियन मेयोनेज बनवतोय सो दॅट सगळ्याबरोबर सर्व करता येईल, व्हेज लोक पण खाऊ शकतील. सीझन सॉल्ट, पेपर, सम विनेगर आणि फ्रेश गार्लिक. म्हणजे जसा आम्हाला तुमचा मूवी यायला वेळ लागला तिसरा वर्थ द वेट होता, तसं हे काहीसं आज इथे आलंय. वेळ घेऊन आलंय पण चांगलं आलंय. एक तर हे दिसतच काहीतरी खतरनाक आहे. म्हणजे मी राखाडी रंगाचं जेवण करत नाही जेवण. मला मुळात हमस काहीतरी वेगळ्याच रंगाचे जेवण मिळत आहेत ना. पिंक काय राखाडी हमस काय काय दिसतं ना. अरे मग इकडे हे कसलं आहे? माय गॉड. याची गंमत माहिती काय की ही जी राखाडी पेस्ट दिसते ना, ओके, याची चव आहे ना ती एकदम सटल आहे, पण हे जे आहेत ना वरती टाकलेत लसूण ते मस्त तिखट आहे. आपले सगळे लोकली सोर्सेस आहेत. हो, म्हणजे तुमच्याकडे माणसं जेवायला आली तर जाड होणार नाही. आणि त्याच्यामध्ये एक तुम्हाला नटी फ्लेवर येईल, हा, ते जो कसलं आहे? अक्रोडचा आहे. हो ते अक्रोड आहे. हे असे आयटम आहेत ना की तुम्हाला हे येऊन इथे ट्राय करायला लागणार आणि सांगायला लागणार की याच्यात काय आहे, कारण हे आम्ही बोलणं आणि तुम्हाला ते कळणं मुश्किल आहे. नाही, मुश्किल आहे खरंच. मला तर जनरली टेस्ट आपण सांगतो ही अशी टेस्ट हो. आहे, हे वेगळीच काहीतरी वेगळीच चव आहे. चव आहे, त्यामुळे ते काय सांगणार कळत नाही. हा खरंच असं आहे. व्हॉट डू थिंक? होलिस्टिक होलिस्टिक काय शब्द वापरते घेतलेला आहे. वेगवेगळं पिकवलं होलिस्टिक ट्रस्ट जी माणसं नाही कसं योगा ध्यान वगैरे करतात ना, हो. त्यांच्यासाठी सिद्धांत आणि मोरे सर ऍब्सोल्युटली हे म्हणजे हे खरंच ती म्हणते ना की ही योगा फूड आहे. योगा योगा food. हे पण जो प्रकार आहे म्हणजे याचं मॅरिनेशन पण झालंय, काय आहे ते पण कमाल मॅरिनेशन आहे. हे सगळं मेडिटेरेनियन फूड आहे. सो मेडिटेरेनियन सीच्या अराउंडच्या जेवढे पण देश आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स आपल्या पूर्ण जेवणावरती आहे. म्हणजे मला ना अजून मला डिसाईड नाही करता की माझी फेवरेट डिश कुठली इकडची. पूर्ण मेन्यू नाही मिळणार त्याचं ऑनलाईन, काय हे पण ना त्यांनी साल पण ठेवलंय, दिसतं तुला त्याचं साल पण आहे. नॉर्थ आफ्रिकन प्लेट जनरली रताळ्याचं जे साल लागतं हो, तसं नाहीये. हे ऑरेंज कलरचा पोटॅटो आहे. त्याला मार्केटला मिळतात. हे लोकली नाही मिळणार तुम्हाला, पण हे आपल्याला पुण्यावरून येतात. आणि हे कुठले वाले? हे तुम्ही हे बाग आहे. त्याने फुलाच्या पाकळ्या पण टाकल्यात, फुलाच्या पाकळ्या पण आहेत. कडक आहे सावडो आहे, ब्रेड इन हाऊस बनवतो, भाई कडक टेस्ट में त्यावरती साल्सा आहे. बेड कमाल आहे. बेड म्हणजे हे जेवण पण असं प्रेमाने बनवलं कळतं ना. भाई झालं माझं. तिसरा बाकी आहे. हा तिसरा मेन आहे. ॲव्होकाडो त्याला आवडतं, त्याला ही डिश तो प्रेमात पडणार. मला असं वाटतं जो सकाळ सकाळून ॲव्होकाडो खाणारा माणूस असतो ना, आहे. हे बघा. सो तू याचा ऍक्च्युअल रिव्ह्यू दे. 100% गोल्डन. 100% गोल्डन तुझं मिळालेलं एका ॲव्होकाडो फॅन कडनं. एकदम डिफरंट टेस्ट फ्रॉम दॅट. एकदम डिफरंट टेस्ट. हे म्हणजे हे बघूनच असं वाटतं की हे हेल्दी आहे. हो. सो बिटवीन दिस टू ते मग याच्यात कुठलं तुला आवडलं? हे ना. येस. त्याचं मी म्हणेन की ब्रेड आणि साल्सा. टोमॅटो साल्सा इज आपण नेहमीच ते खातो साल्सा. पण हे बीट ॲव्होकाडो आणि हे कॉम्बिनेशन इज डिफरंट. एक ट्राय करूया आपण. हा 4 मुलं. 4 मुलं. हा, जो म्हणजे बेसिकली मोरक्कन इन्स्पायर्ड डिश आहे. त्याच्यामध्ये 4 ग्रीन हर्ब्स यूज करतो आपण. बेसिल आहे, पार्सली आहे, ग्रीन चिली अँड कोरिएंडर. खूप सिम्पल डिश आहे बोलायचं म्हणजे. ऍक्च्युली मगाशी मी हे खाल्लं ना, यात कसं ते चिकन मॅरिनेट चांगलं झालंय. यात मला चिकनला काय टेस्ट नाही आहे, पण जो वरची जशी जी चटणी आहे त्याला टेस्ट आहे. या दोघांमध्ये मला हे जास्त आवडलं. फ्लेवर वाईज आणि इव्हन चिकनची पण क्वालिटी स्टाईल मस्त आहे. तुम्ही बघताय की आम्ही अजून कुठला रिव्ह्यू दिला नाहीये, कारण मला वाटतं हे अख्खा कॅफेज गोल्डन थम्स अप आहे. आय थिंक या कॅफेच्या इंटेन्शनला, त्यांच्या सगळ्या विचाराला आपण गोल्ड दिला पाहिजे. दिलाच पाहिजे. मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या जिभेला, तुमच्या मेंदूला, तुमच्या असण्याला जर विचारांना. का तेच तुमच्या असण्याला, तुमच्या मेंदूला, विचारांना जर का तुम्हाला सॅटिस्फाय करायचं असेल
तर तुम्ही न्यूड फूड कॅफेमध्ये यायला पाहिजे, कारण इथे एकही गोष्ट वेस्ट जात नाही, तुमचं कौतुकही वेस्ट जाणार नाही, आमचंही ते वेस्ट जाणार नाही. सो त्यामुळे या कॅफेला आमच्याकडनं सगळ्यांकडनं मिळतो आहे डायमंड थम्स अप. वेल डन. चला आता हे झालेलं आहे. सो येरेरा पैसा 3 असल्यामुळे आपण 3 कॅफे करणार आहोत. करेक्ट. आणि तिसरा मी विचार करा, पहिला जसा धमाल होता आपण धमाल कॅफेला गेलो, दुसरा जसा त्याने एकदम चांगला, दुसरा कॅफे पण चांगला आहे, तिसरा तर आता येणार आहे, तो ब्लॉकबस्टर होणार आहे. त्यामुळे लगेच चला तिसरा कॅफे बघायला. मी झालंय माझं आता मी फक्त मनाने तिकडे येतो ट्रॉफी मध्ये. मग ट्रॉफी मग मिळाली नाही तर आवा इसको काढो इधर से. तो पण असतोय, त्याला घे शॉट, त्याचा घे. दाखव भरतो. सगळ्यांनीच भरवा आता रे त्याला. नॉनव्हेज खातोस ना, त्याला नॉनव्हेजच पाहिजे. तेजस तू हे खा आधी. तेजस टेस्ट जस लेकर असतो देख. मंगेश तू काय खाणार आहे? तू जाम शेपूरलेल्यासारखं बोल नकोस. ओके, हे लगेच मंगेश दे. टेस्ट करणार आहे. ही वाली चटणी खातो मी. ही चटणी खाते मंगेश. काय म्हणणं आहे तुझं? ह्या चटणीला मी देतो गोल्डन. बापरे तुझी स्टाईल, बापरे मंगीची स्टाईल मला खूपच आवडली. त्यांना मी किती वेळा म्हणतो माहितीये, लेन्सवरची लाल भुसा. आता हा शॉट मी घेतला सिद्धार्थ, जेव्हा तुम्ही बोलशील ना तेव्हा खाली हे लाव. So हे सगळे कॅमेराच्या मागची माणसं, 1 2 3 आणि करणारी आमचे- सगळी माणसं. का मी सिद्धार्थ जाधव, भाटुपा कॅमेरामॅन तेजस. चॉकलेट आहे ना या. मोका आहे ना, मोका पे चोका. मोका. सो आम्ही ट्रॉफी मला आलोत आणि ह्याच्याप्रमाणे कॉफी मा काय ते डायलॉग तुझा. आम्ही ट्रॉफी मध्ये कॉफी मध्ये प्यायला आलेलो, कारण आमच्या सिनेमाचं येरेरा पैसा 3 म्हणून बबली, आदित्य आणि सन्नी यांच्या 3 कॉफी आहेत. आणि आमचे निर्माते ठीक आहे, त्याचा एक सिनेमा हिट झालाय म्हणून तो आणि अमय कॉफी घेत आहे. हो. कारण हे अमय सिनेमा hit आता थांबायचं नाही, थांब जरा. अरे थांबायचं नाही, आता प्यायचं. सटनली सगळं प्रमोशन करून झालेलं आहे. सो आता आपण ट्राय करून बघूया की ऍक्च्युली जे कॅफेमध्ये जातो त्या कॅफेमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे कॉफी, दुसरं म्हणजे त्याचा ॲम्बियन्स आणि त्याचा वाईब, आणि तिसरं फूड. सो त्यामुळे आता पहिली ट्राय करायची कॉफी. हे दोघं मोका पित आहेत आणि मी पितोय काय, व्हाईट फ्लॅट व्हाईट. मार्क असं का म्हणाला असशील तू? छान. गुड. हे पण गुड डिसेंट कॉफी आहे, म्हणजे अशी असं नाही वाटलं मला, पण छान आहे. माझी तरी छान आहे. गर्दी आहे. मोका कशी वाटली तुम्हाला? मोका पण डिसेंट आहे. हा, म्हणजे गरम असल्यामुळे बरी तरी वाटते. आणि मेन जसं म्हणालो की कॅफेचा ॲम्बियन्स पण इम्पॉर्टंट असतो. त्याचा उत्तम ॲम्बियन्स आहे आणि स्पेस पण मोठी आहे. त्याने सेक्शन पण चांगले चांगले केलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला असं प्रायव्हसी पण मिळते गप्पा मारायला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हो. माझ्या आपली पिढी अशी आहे की ज्यांनी टपरीपासनं, हॉटेलपासनं आता कॅफेचा एक वेगळा तयार झालेला आहे की कॅफे हॉपिंग पण होतं, जे आज आपण केलेलं आहे. सो माझ्या मते आपण सगळ्यात छान इव्हन आपल्याकडे कल्चर आलं नाही, जे नागपूरला आलंय कल्चर, कॅफे पार्टीज. लोक आफ्टरनून पार्टीज करतात कॅफे आणि ह्याच्यामध्ये प्रॉपर डीजे येतो, लोक अल्कोहोल सर्व नाही होत, कॉफी पिऊन नाचतात. वाव. सो ही कॉन्सेप्ट आलेली आहे. आपण ॲम्बियन्स बद्दल बोललाच तो आपण छान पद्धतीने इथे बसून कॉफी वगैरे पितोय. लोकांना प्रायव्हसी आहे. तिकडे बघा कोपऱ्यात ते लोक बसले, वेटिंग पिरियड कोणतरी कॉफी पिऊ. बरं एक मिनिट, ती आमचीच मैत्रीण आहे, नाही तर काहीतरी वाटायचं कोणातरी आम्ही प्रायव्हेट शूट करतो. आमची मैत्रीण बसली कॉफी पाहिजे. सो आता आपण कॉफी तर ह्याची एन्जॉय करतोच आहे, पण ह्यांच्याकडे सध्या त्यांचं फूड पण त्यांनी चेंज केलंय. मग आता त्यांनी चायनीज चालू केलं आहे आणि काय काय आयटम आलेले आहेत त्यांचे.
क्रिस्पी चिकन टेंडर आणि याची प्राइस त्याची प्राइस मीडियम प्राइस 400 फॉर ओनली. प्राइस 400 आहे गाईज. आणि याची 465. प्राइस अशा आहेत 65 जसं आपण म्हणतो त्याच्या आधी फक्त 400 लावायचं. सो जरा ॲम्बियन्स प्रमाणे जरा असं कॉस्ट पण आहे इथे. ट्राय करूया आपण. आणि सॉसचा मस्त ना असं रॉ फील आहे त्याला मसाल्याला. इव्हन पनीर पण चांगलं आहे ना. थोडंसं वाटतं रेशाचं का थोडासा. मला असं वाटतं ते तू स्मोकी म्हणतोयस ना, हा. तर तेच कॉमन फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. हा ना. तर म्हणून तू असं म्हणतोयस. रेशाचं की इन्ग्रेडियंट सांग. मिरचीच आहे ना ती. नाही, अरे जे ह्याच्यासारखं दिसतं रे, रिठा रिठा कसं दिसतं. तिरफळ. तिरफळ. पण त्याची नाही चव आहे ही. तर रेशांमध्ये तर ते तिचं चव मेन main आहे. इन्ग्रेडियंट. पनीरचं बरं काय वाटलं ना की याला मसाला फुल चिकटलाय सगळ्या साईडने. पनीर वुड बी बेटर हा बट मसाला इज पण तरी पनीर आहे ना त्याचं असं ते रबर सारखं नाही. नाहीये. ते नाहीये म्हणजे वाईट आहे असं मला म्हणणं नाही, चांगलं आहे पण अजून हा, जास्त soft असू शकतो. हा. सो त्यामुळे ह्याला माझ्याकडनं आणि प्राइस पण आय थिंक डिपेंड्स ऑन द हीट. सो पनीरला thumbs up आहे. त्याच्यावरती Thumbs up. पनीरला किती हीट देतोस ना त्याच्यावरती त्याचं ते थिकनेस. थिकनेस softness, सॉफ्टनेस डिपेंड करतो. सो द मोर यू हीट पनीर थोडं निब्बर होत जातं. कोड रबर सारखं. लब्बड आहे, लब्बड चला आता सिद्धार्थ दादा ना कॅफेच्या मूड मध्ये गेलेला आहे. तो आता कॅफे मध्ये जसा माणूस चिल करतो तसं आता बसून मला चिल करणार आहे. आम्हा तिघांना कामं करायची. बेसिकली आदित्य, सन्नी आणि बबली मध्ये बबली हुशार आहे. बबलीला फूड मधलं सगळं कळतं. आदित्य नौटंकी आणि सन्नी ना बिचारा गरीब आणि तो बबलीच्या प्रचंड प्रेमात आहे. बबली जे म्हणेल ते पूर्व दिशा. आदित्यवर अजिबात माझा विश्वास नाही. या हसण्यामागे वेगळी स्ट्रॅटेजी आहे. आणि एरेरे पैसा 3 मध्ये एरेरे पैसा 3 मध्ये आदित्य बबली आहेत एकत्र. पण यावेळेला अण्णा आणि आदित्यची जी जोडी आहे आदित्यची जी जोडी आहे ती म्हणजे या चिकन मध्ये सॉस ज्या पद्धती टेस्ट आहे त्या पद्धती चिकन काय काय संभव वाक्य ते आता. नाही मी त्या ह्याच्यावर येत होतो रे, त्या टेस्ट वर येत होतो. म्हणजे हे मॅरिनेट करून ह्याला टेस्ट कशी आलेली आहे. फक्त तुला चिकनची सॉरी बोल. फक्त तुला चिकनची टेस्ट येते का नाही. तसं आदित्य आणि अण्णा ह्या सिनेमात ज्या मिक्स झालेत ना तो डिफरन्सच नाही करू शकतो. क्या बात. झालं प्रमोशन. नाही पण थोडंफार खरं आहे promotion कॉफीमध्ये नाही पण कॉफीमध्ये वरती जे त्यांनी सजवलेलं आहे वरवरून दिसतं ना ती खूप वेगळी दिसते. जसे येरेरे पैसा 3 मधले कॅरेक्टर्स. येस, त्यामुळे तुम्हाला बघावं दिस इज लागेल. नन ऑफ युअर कप ऑफ कॉफी. ड्रेसिंग खूपच इंटरेस्टिंग आहे पण याचं ना मला चिकन नाही आवडलं. मला बिलकुल नाही आवडलं सॉरी चिकन. सॉरी माझं कसं झालं माहितीये म्हणल्या तू बोल याचं ड्रेसिंग प्रमोशनने वेळा झालेला ऍक्टर बोला याचं ड्रेसिंग करून नाही. याचं ड्रेसिंग तसं चांगलं जातं. आमच्या सिनेमाचं ड्रेसिंग यांनी केलेलं आहे सोनिया. अप्रतिम कलर्स दिलेले आहेत. हा म्हणजे हे जायला पाहिजे मध्ये. आणि कॉफीची मागवली ना म्हणजे सन्नीचं जे बबली प्रेम आहे ते या कॉफी सारखं आहे. दूध आणि कॉफी एवढी मिक्स आहे तुम्ही डिफरन्शिएटच करू शकत नाही. फाटा मारा पण ठीक आहे. पण हे जेवणातच बोललो मी. कॉफीची ही केली मी. प्रशांत अरे बापरे प्रोड्युसर आहेत माझ्या बरोबर. नाही हे पण जो आयटम आहे ना ह्याचं जे ड्रेसिंग आहे ना ते चांगलं आहे. पण चिकन एकदम आपण तव्यावरती ते रोड साईड करतात ना करेक्ट तो मला फील आहे जरा. पनीर इज मच बेटर देन. हो या पनीर इज मच बेटर दॅन दिस. आणि चव ऍक्च्युली दोघांची चव म्हणून सॉसेस आणि जे वापरले ते चांगलं वापरलंय. त्याचे खरंच कौतुक करणार काय. पण जे त्याचे मेन गोष्टी असतात की चिकन आणि पनीर ते मला कुठेतरी असं थोडंसं 19-20 झालंय. आणि परत प्राइजेस पण आहेत 400 आणि 460 रुपये. 465 वाढले 5 रुपये आता पटकन. आणि हे ट्राय करूया आपण.
म्हणजे मी ना फ्राईड चिकनचा फॅनच नाही आहे. फॅन नाही अजिबात. बरोबर. हे ऍज अ म्हणजे तू जर टाइमपास म्हणून चिकन पॉपकॉर्न मागवतात लोक काही, करेक्ट करेक्ट करू शकतो. सो असा टाइमपास म्हणून आयटम मला बरा वाटला. सो याला माझ्याकडे थम्सअप आहे. तुम्ही आलात तर ह्याचं तुम्ही ट्राय करा. आणि बाय द वे यांचा मेनू ना खूप मोठा आहे. आम्ही एवढं खाऊन आलोय म्हणून आम्ही जास्त काय मागवलं नाही, पण तुम्ही काय या, तुम्ही ट्राय करा. आणि तुम्हाला जर कुठली एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिश वाटली तर मला कमेंट करून सांगा, मी परत येऊन ट्राय करेन. या एपिसोडच्या माध्यमातून एकतर भाटुपा, अमय आणि संपूर्ण टीमला, तेजस, मंगेश, थँक्यू. कारण आमच्यावर सगळं तुम्ही वर फिरताय. खूप इंटरेस्टिंग. म्हणजे मी येरे पैसाचेच आभार माने, येरे पैसा टीमचे आभार माने, कारण त्यांच्यामुळे मला ह्या शोचा भाग होता आला. कमाल टेस्ट. दादरमध्ये राहतो मी आणि दादरमध्ये गुरुज कॅफे असेल किंवा आता फूड न्यूड असेल किंवा ट्रॉफीमा असेल, वेगळ्या पद्धतीचे टेस्ट करायला मिळाले. सो थँक्यू तुम्हाला. आणि मायबाप रेसिपी प्रेक्षाने एवढंच म्हणणं आहे की हे सगळा घाट जो आमचा आहे तो तुमचं मनोरंजन करण्याचा आहे. तर 18 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा येतो हिरे रे पैसा 3. कलाकार म्हणून माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण मराठीत सिक्वल येणं खूप महत्त्वाचं आहे. पण त्याच्या तिसरा भाग येणं, तर त्या ट्रिपल एन्जॉयमेंट काय मी म्हणेन, फ्रँचायझी म्हणून येतं. आणि मी त्याचा भाग आहे. याचा आनंद आहे, कारण 8 वर्षानंतर पुन्हा आम्ही तिघं एकत्र या सिनेमात एकत्र येतो. पहिल्या पार्टच्या आम्ही तिघं एकत्र. पण मी काय म्हणतो, अमयाच्या ज्या शोवर मी अजूनपर्यंत बोलू नये, पण एवढं प्रमोशन करतोय, मी अजूनपर्यंत बोललो नाहीये, पण आता सांगतो की आपण लवकरच येरे पैसा 4 पण अनाउन्स करूया. बाई थँक्यू. तुम्ही आमच्या शो मध्ये ट्रॉफीमा तुम्हाला गोल्डन थम्सअप, प्लॅटिनम थम्सअप काही अनाउन्समेंट तुमच्या रेस्टॉरंट झाले. कारण माझी ही टीम आहे ना, ही एवढी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीपासून, नरेशनच्या दिवसापासून हे सगळे चार्जड अप आहेत आणि पहिल्या दिवसापासून सगळे पॉझिटिव्ह आहेत. प्रचंड आवडलं माझ्या पॉझिटिव्ह गोल्डन थम्सअप. थँक्यू. आणि मी तर सांगेन की या शो मध्ये अमेय सोबत को होस्ट म्हणून तुम्ही कुठली फिमेल बघत असालच, मी ऑलरेडी सांगतो, जिचं खाण्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि ती तुमच्याबरोबर सगळीकडे फिरू शकते. तर कमेंट करून सांगा. Why not? It is good. जाऊ दे, आपण मराठीच बोलूया. व्हेरी नाईस, यू आर डुइंग गुड जॉब. पण खरंच तू खूप चांगला Thank you. खरंच हा शो आणि अमय हे ना आमच्यासाठी खूपच लकी आहे. थँक्यू अमय. हा शो खरंच खूप छान आहे. जे फूडीज आहेत त्यांच्यासाठी आहेच. आणि द ऑनेस्टी, म्हणजे जी ऑनेस्टी आहे ना तुझी या शो मध्ये, की कुठेही गेलास तरी तू तिथे ऍक्च्युअल म्हणजे लोकांना फसवत नाहीस, तुझ्या ऑडियन्सला तू फसवत नाहीस. हे खूप महत्वाचं वाटतं. सो जनरली ना शोज मध्ये असं असतं, ते म्हणतात ते अरे हे फक्त शो साठी म्हणतात, पण मी आज प्रत्यक्ष अनुभवलंय. थँक्यू. तर येरे रे पैसा 3 आहे. दादानी 4 अनाउन्स केलाय, पण तुझ्या शोला 5 स्टार. ऐक ना, आपण अमेय तुझ्या 4 मध्ये आम्ही असणार आहोत ना, आपल्याला घेऊनच. सो जर तुम्हाला हा आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज भरपूर लोकांबरोबर शेअर करा. आपला फेवरेट मूवी तिसऱ्यांदा ते येणार आहे आणि ब्लॉकबस्टर घेऊनच येणार आहे मला वाटतं तो मूवी. त्यामुळे तो थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे तुम्हाला. आणि प्लीज भाटुपाला सबस्क्राईब करा. सांगा प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब भाटुपाला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, मग तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू. कट. थँक्यू सो मच. ते बेल आयकॉनचं कसं होतं मला असं आठवलं, कारण सबस्क्राईब बोलायला बंडने केलं ते बरं केलं.